रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज आपण खूप सुंदर आणि चांगल्या लोकेशनवरती आलेलो आहोत. कारण की जर तुम्ही घर बघितलं तर तुमच्या घरामधनं बाकी एक नंबर व्ह्यू तुम्हाला मिळेल. कारण हा सगळा जो व्ह्यू आहे हा खरं कधी न जाणारा व्ह्यू आहे. कारण की हे सगळे मँग्रोव ट्री असल्याकारणाने ह्याला तोडायला परमिशन नाही येतं. जर तुम्ही बघितलं तर मुंबईला किंवा ठाण्याला पाणी घेऊन जाणारी जलवाहिनी आहे, त्या जलवाहिनीला लागून आणि भविष्यात येणारा जो फाउंटन हॉटेल टू खारेगाव टोल नाक्याला जो कोस्टल रोड चाललेला आहे, हा कोस्टल रोडला एकदम लागून असणारं हे खरं प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्टचं खरं नाव सुमित एलाइट म्हणून आहे आणि हे बाळकुम लोकेशनला असणार आहे. ठाणा स्टेशनपासून साधारणतः 5 किलोमीटर अंतर, जिथून मेट्रो पण जवळ असेल आणि तुमचा हा जो कोस्टल रोड आहे हाही जवळ असणार आहे. आणि इथेच तसं जर बघितलं तर 581 कार्पेट असणारा हा तुमचा 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यामध्ये ह्या फ्लॅटमध्ये वारं किंवा हवा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची नक्की असणार आहे. खरं तर इथे ॲम्युनिटीज वगैरे नॉर्मल दुसऱ्या सगळ्या ॲम्युनिटीज आहेत. स्विमिंग पूल सोडून सगळ्या ॲम्युनिटीज तुम्हाला इथे उपलब्ध करून दिल्या गेलेल्या असणार आहेत. आणि इथेच खरं तर जर तुम्ही फ्लोअरला बघितलं तर 1, 2, 3 असे टोटल ह्या साईडला जर बघितलं तर 3 फ्लॅट तुम्हाला एका साईडला मिळतात. 3 फ्लॅटच्या जर समोर बघितलं तर ही अशी तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीची खरं लॉबीही मिळते. जर ही लॉबी तुम्ही तुमच्या पद्धतीनं ज्या सगळ्यांच्या विचारानं जशी वापरायची तशी वापरू शकता. कारण की ह्या बिल्डिंगमध्ये कसं एकच सिंगल बिल्डिंग असल्या कारणानं त्या साईडला 3 फ्लॅट आहेत. जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत, अधिक ह्या साईडला बघितलं 2 फ्लॅट आहेत आणि ह्या साईडला जरी गेलं तर इकडे पण तुम्हाला 2 फ्लॅट, म्हणजे थोडक्यात 2 आणि 3 आणि 2 जवळजवळ 6-7 फ्लॅट तुम्हाला एका फ्लोअरवरती मिळतील. आणि जर दुसरं बघितलं तर इथे एक लिफ्ट तुम्हाला मिळेल, इथे एक लिफ्ट मिळेल आणि इकडे म्हणजे टोटल जर तुम्ही बघितलं टोटल 3 लिफ्टसुद्धा तुम्हाला इथे खरं मिळणार आहेत. स्विमिंग पूल सोडून बाकीच्या ज्या ॲम्युनिटीज आहेत 21 फ्लोअरला तुम्हाला सगळ्या ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत. कारण बिल्डिंग जी बनवलेली ती पण ग्राउंड प्लस 20 माळ्याची बिल्डिंग आहे. पार्किंगची सुविधा प्रत्येक फ्लॅटसोबत तुम्हाला इथं मिळणार आहे. तुम्हाला जर नाहीच घ्यायची तो प्रश्न समजा वेगळा आहे, पण जर समजा तुम्हाला तो घ्यायचं ठरणारच असेल तर तुम्ही ते करू शकता. जर आतमध्ये आपण एंट्री केली तर हा नॉर्थला आहे, बाहेर येताना साऊथला आहे. जर तुम्हाला डायरेक्शन वाईज जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या डायरेक्शनचे म्हणजे फ्लॅट पण इथे मिळू शकतात. सगळ्यात पहिलं काय होतं, त्यावेळेला आपण घरात येतो, घरात आल्यानंतर तुम्ही बघू शकता सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला खरं हॉल मिळतो आणि हॉलमधनं बाकी तुम्हाला एकदम सुंदर व्ह्यू मिळतो, जो तुमचा खाडीचा व्ह्यू मिळतो, जो तुमचा कोस्टल रोडचा व्ह्यू मिळतो. आणि जर तुम्ही इकडे जर बघितलं तर पारशिकचा डोंगर वगैरे पण तुम्हाला व्यवस्थित आणि क्लिअर तुमच्या घरामध्ये बाकी नक्की तुम्हाला बघायला मिळतो. आणि अशा पद्धतीचा खरं व्ह्यू असणार आहे. सुंदर व्ह्यूवाला फ्लॅट हवा आहे तर हा असा व्ह्यू तुम्हाला कायमचा. जर व्ह्यू चांगला पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या साईडचा फ्लॅट घ्यावा लागेल. जर व्ह्यू चेंज करायचा असेल तर तुम्हाला दुसऱ्या साईडला नक्की मिळू शकतं. रेट्स पण वाजवी ठेवलेला असणार आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक सुंदर आणि चांगलं परत किचन मिळणार आहे. ह्या किचनला जर तुम्ही बघितलं तर हा मोठा एक प्लॅटफॉर्म आहे. अधिक तुम्ही जर ह्या साईडला बघितलं तर एक सर्व्हिस प्लॅटफॉर्म पण तुम्हाला दिला गेलेला असणार आहे. इथे जर बघितलं तर फ्रीजसाठी जागा उपलब्ध करून दिलेली असणार आहे. पुढे आपण आलो, पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक इमिडिएटली कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीचं एकदम टकाटक असणार आहे, जे तुम्हाला सगळं वॉशबिश करून मिळेल. नंतर जर तुम्ही इकडे आलात तर इथे मात्र तुम्हाला असं तुमचं ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे. ड्राय बाल्कनीच्या स्पेसच्या नंतर तुम्ही जर बघितलं तर मोठी जागा आहे, कपडे सुकवायला पण आहे. ड्राय बाल्कनीतनं जर तुम्ही इकडे आलात तर इकडे मात्र तुम्ही बघितलं तर बघा हा जो व्ह्यू आहे हा तुम्हाला सुंदर आणि चांगला व्ह्यू तुम्हाला इकडनं मिळतो. हा पूर्ण बाळकुम काल्हेर कशिळीची जी खाडी आहे किंवा ब्रिज आहे हे सगळं तुम्हाला तुमच्या घरामध्ये बघा व्यवस्थित दिसतं. त्याच्या बाजूला जर बघितलं तर हिरो स्कूल आहे. हिरो स्कूलच्या नंतर दोस्ती वेस्ट काउंटीचं प्रोजेक्ट, म्हणजे असे ह्या लोकेशनला चांगल्या पद्धतीनं कोस्टल रोड तर तुमच्या घरातनंच तुम्हाला दिसेल. ही मात्र इथं अशा पद्धतीची तुम्हाला जागा इकडनं कोस्टल रोडचं काम पण तुम्ही किती गतीनं चाललेलं आहे. सगळे पिलर्स त्यांचे जवळजवळ उभे राहिलेले आहेत. मला वाटतं लवकरात लवकर तो चालू पण होऊ शकतो. त्याच्यानंतर कॉमन एक बेडरूम असणार आहे. कॉमन बेडरूमची साईज पण चांगली आहे. 581मध्ये बसवलेली जी 581 कार्पेट आहे त्याच्यात बसवताना जे बसवलेलं आहे बेडरूम खूप सुंदर आणि चांगलं नक्की आहे. ह्या बेडरूममधनं पण जर तुम्ही व्ह्यू बघितला तर मग मात्र सुंदर व्ह्यू तुम्हाला ह्याच्यातनं पण ह्या बेडरूममधनं पण मी सांगितलं त्याप्रमाणे खाडी किंवा हा सगळा मोकळा हा व्ह्यू तुमचा कधीही न जाणारा व्ह्यू मात्र तुम्हाला मिळणार जर तुम्ही ह्या डायरेक्शनचे घरं घेतले तर. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढं तुमचं परत शेवटचं मास्टर बेडरूम आहे. इकडे आपण आलो तर इथं पण तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं घरं दिल्या गेलेलं असणार आहे. बजेट फ्लॅट ज्यांना ॲडजस्ट करायचं आणि 2 BHKचं घर पण घ्यायचं आहे ते सगळ्या गोष्टीचा जर सारासार विचार केला तर मला असं वाटतं रेट वाईज पण जर बघितलं तर चांगलं आहे. राहिला प्रश्न पुढे आपण आल्यानंतर इथे पण तुम्हाला परत सेम जो व्ह्यू आहे हा म्हणजे मँग्रोव ट्रीज म्हणा किंवा हे जंगल जे आहे हे असंच राहील. पाण्याचा व्ह्यू, कोस्टल रोड आणि डोंगर हा तुमचा व्ह्यू हा तुम्हाला कायमचा
नक्की मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 581 कार्पेटचा फ्लॅट असणार आहे. मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर साधारणतः 4,000 रुपयाचा मेंटेनन्स पण तुम्हाला मिळेल. राहिला प्रश्न बिल्डिंगला ओसीचा, तर बिल्डिंगला ओसी आल्यासारखीच आहे. म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचं आहे की 5 ते 10 दिवसात त्याची ओसी आपल्याला अपेक्षित आहे. पण ओसी आल्यानंतर परत रेट्स थोडेसे ते हाय साईडला करू शकतात. म्हणून त्यांनी आता काय केले, 4-5 दिवसात ओसी यायच्या अगोदर ज्या लोकांना हे घरं घ्यायचे त्यांनी घ्या. कारण ते बिल्डर लोक महागाईच्या हिशोबाने परत काहीतरी डोकं लावतील एक्स्ट्रा. त्याच्यामुळे जर समजा असं वाटतं की आपण, कारण की ज्यावेळेला ओसी येईल त्यावेळेला GSTचा प्रश्न संपून जातो. मग हे लोक त्या पद्धतीनं सगळं खेळायला चालू होऊ शकतात. तर आता सध्या इन्क्लुडिंग GST असणार आहे, पण ओसी एक इमिडिएटली येणारच आहे. त्याच्यामुळं 4-5 दिवसात ओसी तुम्हाला अपेक्षित आहेत. तर हा जो फ्लॅट आहे हा सध्या आपल्याला 97 लाख ऑल इन्क्लुझिव्हमध्ये 97 लाख रुपीज इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग, बिल्डर डेव्हलपमेंट चार्ज, हा सगळा जो साचा आहे हा 97 लाख रुपीज म्हणजे तुम्हाला 2 BHK फ्लॅट ठाणा स्टेशनपासून 5 किलोमीटर अंतरावरती मिळणार आहे. जिथून मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की बाबा इस्कॉन टेम्पल जवळ असेल, मेट्रो स्टेशन जवळ असेल, कोस्टल रोड जवळ असेल, युरो स्कूल जवळ असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर बाळकुंड इथून पण जायला आहे. रिक्षा म्हणा, ॲटो म्हणा, डायरेक्ट बसेसची सुविधा, बेसची सुविधा ह्या कॉम्प्लेक्सपासून इमिडिएटली उपलब्ध आहेत. तर अशाच पद्धतीचं नवे जुने आणि आमचे रोज आम्ही घरं दाखवण्याचा प्रयत्न करतो. मला तसं जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, अधिक आमच्या जास्त लोकांनी घरं बघा, कारण आम्ही दाखवताना नेहमी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यातनं आम्ही माणसंच आहोत, तर काही आमच्याकडे चुका होत असतील तर त्याही माफ करा. पण आमच्या घरं जास्तीत जास्त लोकांनी बघा आणि आम्हाला तेवढं मात्र सबस्क्रायबर्स सगळ्यांनी करावं. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.